एव्हरीवन, कसे तुम्ही सर्व? मस्त मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्हाला सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये. कारण की हे असं येते की नाही, प्लास्टिक लावलं आहे ना इकडे, त्याच्यामुळे उजेड येत नाही आहे आणि पाऊस बाहेर चालू आहे. काळोख पडला आहे चक्क आणि त्याच्यामुळे दुपारपासून तर पावसाला खूप भर आलेला आहे एकदम आणि खूप पाऊस पडतो आहे. निर्वीला आणायला पण गेली होती मी, म्हणजे दुपारी. आज हाफ डे होता कारण की मंथ एंडिंग होता महिन्याचा. जून महिना कसा गेला काहीच कळलेलं नाही आहे. सो मंथ एंडिंग झालेलं आहे आणि ती हाफ डेनी सुटली आज. मग तिला दादूला दोघांना पण घेतलं. त्यावेळेस व्हिडिओ शूट करता नाही आला बिकॉज ना त्यावेळेस काय झालं होतं, पाऊस पण पडण्याचा असं रिमझिम होता आणि एका गाडीवरती तिघंजणं होतो. त्याच्यामुळे हे आले होते घ्यायला, नाही तर वॉकिंगमध्ये यायला खूप टाईम झाला असता आणि पावसाने पण गोंधळच घातला असता. आजपासून पाऊस चालू झाला आहे फायनली, म्हणजे लागायला कंटिन्यू. काल रात्रीपासून चालू झाला होता. सो त्याच्यामुळे कालचा ब्लॉग पण खूप छान प्रतिसाद मिळाला मला तुमचा. सो खूप छान वाटते, भारी वाटते. आणि आज पाऊस आहे तर इकडे जेवण पण मी लवकर बनवायला घेतलं आहे. जेवण पण मी लवकर बनवायला घेतलं आहे आणि कारण की कसं आता दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं म्हटल्यानंतर तर पावसा कंटिन्यू चालूच राहणार आहे. कारण की चालू झालं आहे, महिना जूनचा संपला आहे आणि ते जेवण बनवायला घेतलं आहे. जेवणामध्ये आहे आज फराशाची डाळ. फराशाची डाळ म्हणजे ती काळीवाली असते ना, ती वाली आहे. तुमच्या इथे काय म्हणतात माहिती नाही, पण कोकणामध्ये आमच्या इकडे तर ह्याला फराशाची डाळ म्हणतात. अशी ब्लॅक कलरची असते, त्याला कलरफुल असतात. सो अशी आहे. शिजायला टोपात टाकले. शिट्ट्या झाल्या असतं तर पटकन झालं असतं, बट कुकर माझा घासायला आहे. भांडी घासायचे, कपडे धुवायचे आहेत मला अजून. लिटरली भरपूर कामं पडलेत माझी काहीच. आणि इकडे ना मिरच्या खूप होत्या, खूप दिवस म्हटलं ना तर याने आणून ठेवल्या होत्या. तो ठेचा बनवला तेव्हापासून लाईट जेव्हा गेली होती. सो इकडे मिरच्या होत्या. ह्या पण जेवढा होत्या ना इकडे टांगलेल्या, तर तेवढ्या सगळ्या काढल्यात मी आणि इकडे छान धुवून घेतल्यात आणि कापून घेतल्यात. ह्याला मीठ लावून आपण याची मस्तपैकी भजी करणार आहोत. भजनमध्ये 3 प्रकारचे आहेत. कांदा भजी पण येणार ह्याच्यात, 2 कांद्यांची, अँड देन बटाटा. सो अशा प्रकारचे आपण भजी बनवणार आहोत. भजी जेव्हा करून होईल ना तेव्हा मी दाखवेन. आता प्रिपरेशन करून ठेवलं. हे थोडंसं ना त्याचं बॅटर तयार करून ठेवलं. ते डाळ शिजत घातले. शिजेपर्यंत आपण कपडे धुवून घेऊया तिकडे तोपर्यंत भात होतो माझा फायनली. ठीक आहे, ते झाकण मारून घेऊया तोपर्यंत भात होऊन जाईल. ते एवढंच झालं आहे, एवढं करते. अर्धे कपडे सुकत घालायचे, ते एक काम करून घेते. मग नंतर भेटूया आपण लगेचच. फराशाची डाळ एक वाटीवरूनच शिजले इकडे अशी बघू शकता. असं त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटोने ते कटिंग करून ठेवलेलं फोडणीसाठी. ती डाळीला फोडणी आपण जी देतो ना याच्यामध्ये ना अद्रक लसणाच्या पेस्टमध्ये पण छान होते. इकडे भात झाला, आपण भाताचा गॅस बंद करूया आणि इकडे डाळीला आपण फोडणी देऊ. ह्याच्यामध्ये ना जिरं पण टाकते मी. तर इकडे ना कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, जिरं आणि कोथिंबीर टाकलेली आहे. कढीपत्ता टाकून तेलामध्ये हे आपण ना लाल मसाल्यामध्ये बनवणार. तर ताईने आपल्याला मसाला दिला ना गावावरून, त्याच्यात हा तिखट आहे मसाला थोडासा, बट चवीला आहे, घरगुती आहे. तो टाकणार आहोत आपण आणि तशा प्रकारची डाळ बनवणार आहे आपण. इकडे फोडणी थोडीही होते. आपण हळद, मीठ आणि मसाला टाकून घेऊया फोडणीमध्ये. तो मसाला, हळद टाकलेली आहे, फोडणी करत आले. तोपर्यंत आपण डाळ टाकून घेऊया. मस्त असा घास होते. थोडीशी डाळीबरोबर ना भाजी नसली तरी चालते, इतकी टेस्टी डाळ होते ही आणि मस्त लागते चवीला. थोडंसं पाणी ॲड करून घेऊया. इकडे ना कपडे सगळे धुवून झालेले आहेत. आता फक्त ना कपडे सुकत घालायचे आहेत मला. सो आपण कपडे सुकत घालून घेतो आहे आणि इकडे भांडीचा पसारा पडला आहे, तो घासायचा आहे. इकडे कपडे सुकत घालूया. डाळीला फोडणी दिले तोपर्यंत, म्हणजे दोन्ही कामं होऊन जाते. डाळीला कढ पण येते, उकळी येते छान अशी. सुगंध तर एकच नंबर. कधीतरी बनवून खा बरं.
इकडे फायनली ना डाळ झालेली आहे आपली, फोडणी घालून. इकडे कपडे सुकत घालून झालेले आहेत. आणि इकडे बघा आमच्या इकडचा पाऊस असा धो करतो, दिसतोय का? पाऊस मोठा आहे. आता ना भजी तळून घेऊया फटाफट. डाळ झाले, डाळ काढून घेते एका याच्यात आणि टोप घासून घेते. ठीक आहे. मिरच्या आहेत ना गाईस, त्याच्यामध्ये आपण ना थोडंसं ना मीठ टाकून घेऊया, कारण की तळल्यानंतर ना आळणी लागतं. त्याच्यामुळे ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, थोडंसं हे करून घ्यायचं. इथे तवा कढई ठेवली मी गरम व्हायला, तोपर्यंत आपण ही प्रोसेस करून घेऊया. पावसाच्या आवाजामुळे ना माझा आवाज पण येईल की नाही मला थोडं डाऊट जातं गाईस, पण घ्या समजून. ह्यात मीठ लावून टाकलेलं आहे मी. आता हे आपले बॅटर रेडी आहे, हे आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये ना हळद, मीठ, मसाला, लाल तिखट, ओवा आणि कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे थोडं फ्लेवरसाठी. त्यानंतर आपण ना इथे तेल टाकून घेऊया. हे तेल गरम झालेलंच आहे. आता आपण ना हे याच्यामध्ये टाकून त्याच्यात टाकून घेऊया. त्यांना खायला खूप टेस्टी लागतात गाईस. थोडंसं पातळ जरी असलं ना ह्याचं बॅटर तरीही चालतं. आपण असं सोडून देऊया गरम तेलामध्ये. गरम झालेलं नाही वाटायचं, थोडा व्हायला पाहिजे म्हणजे ते पटकन शिजतील तशा. ठीक आहे. इकडे ना मी सगळ्या मिरच्या ना इथे टाकल्यात तेलामध्ये आणि छानपैकी ना त्या तडतडत आहेत. तर आपण पटकन करून घेऊया, वर खाली करूया आणि त्या लवकर शिजल्यात की नाही ते चेक करून बाहेर काढूया. इकडे ह्या मिरच्या आपल्या झालेल्या आहेत. थोडंसं बंद आचेवर शिजवून घेऊया. थोड्या जाड पण होत्या त्या, जाडसर आणि बारीक पण होत्या. अशा 2 क्वालिटीच्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत. आणि इकडे ना कांदा याच्यामध्ये टाकून दिलेला आहे. आपण त्याची पण भजी करणार आहोत. आणि उरलेल्या बॅटरमध्ये एक बटाटा टाकून ते पण पूर्णपणे हे कवर करून घेणार आहोत. ठीक आहे. सो बघू कसं होतं आहे चांगलं. पाऊस पडतोय, पावसामध्ये भजी खाण्याचा जो आनंद असतो खूप भन्नाट असतो. इकडे ना मी कांद्याच्या पण भजी टाकलेली आहे कांद्याची. इकडे आपली मिरची भजी रेडी आहे खाण्यासाठी तयार. आणि इकडे आता एक छोटासा बटाटा आहे, तो देखील टाकणार आहोत. बिकॉज तिथे थोडंसं बॅटर राहिलेलं आहे, तर ते त्याचा पण यूज आपण करून घेणार आहोत त्याच्यामध्ये. ठीक आहे. चला तर मग. सो इकडे कांदा भजी पण आपली होते, शिजते. बारीक केलं आहे, थोडंसं फास्ट करून घेऊया आणि पण शिजवून घेऊया छान असे. कांदा चांगला भाजला पाहिजे, कचकच नाही लागला पाहिजे. ठीक आहे. कुरकुरीत. ह्याच्यामध्ये मी हे टाकलेलं नाही आहे, त्याला काय म्हणतात सोडा बिडा काय मारलेला नाही आहे. त्याच्यामुळे पलटीच होत नाही तर मारी ऐसा करणे का पलटी. तो कांदा पण शिजला आहे मोस्टली छानपैकी. आता हे थोडं इकडून पलटून घेते, मग काढून घेऊया. इकडे आपल्या बटाट्याचं पण झालं आहे, बटाट्याचं पण झालेत काप आपले करून. ते पण आपण धूप करायचं कारण टाकून द्यायच्यात सूप करून. आपण इकडून काढून घेऊया भाजी. सो बॅटर आपलं पुरेपूर इस्तेमाल झालेलं आहे, वापर झाला आहे त्या बॅटरचा. आपण आता बटाटे पण टाकूया. थोडंसं पातळच झालं आहे, बघू आता कसं होईल तसं, वाया घालवण्यापेक्षा आपलं. तो भाई साब इकडे बटाट्याचे पण भजी आपले रेडी झालेले आहे, थोडेसे कुरकुरीत झालेले आहेत मस्तपैकी. आता आपण काढून घेऊया. ठीक आहे. आणि भांडी तेवढी घासून घेऊया. इकडे छान अशा बटाट्याचे भजी झालेले आहेत कुरकुरीत. इकडे रेडी आहेत, रेडी टू ईट. इकडे कांदा भजी झालेले आहेत कुरकुरीत.
पण रेडी टू ईट आहेत मस्तपैकी, विदाऊट सोडा घालता. आणि इकडे आपल्या मिरची भाजी, अशा 3 प्रकारच्या भाजी आपल्या रेडी झालेल्या आहेत. इकडे आपण जाऊया भांडी घासायला. हे सगळं पसारा काढून घेतला आहे आणि आता भांडी घासायला जाणार आहे. 3 प्रकारची इथे डाळ आणि इकडे भात. चला तर मग आपण जेवण घेऊया. जेवायला पाऊस दिसतोय नाही तर पाठवावं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना, सिलेंडरने भरपूर साथ दिला भाई. एप्रिलच्या 16 तारखेला लावलेलं सिलेंडर आहे, अजूनपर्यंत संपला नाही आहे माझ्यावरती. सो गेलेला नाही आहे. 2-2.5 महिने पूर्ण झाले. तर ह्या जुलैच्या 16ला जर गेल्या तर 3 महिने पूर्ण होणार आहे सिलेंडरला. सो आपण आता जेवण घेतले. जेवायला दिसतंय का? दिसतंय. सो या जेवायला सर्वांनी सराशाची डाळ भात आणि काय भजी. मिरची भाजी बटाटा. सगळ्यात बेस्ट म्हणजे कांदा भजी. या पावसामध्ये जेवायची मज्जाच लय भारी. चला मग भेटू पण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.